हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे इंद्रा जो आहे तो सगळ्या माणसांसमोर मालतीला बोलू शकत नाही, तिला विचारू शकत नाही का तू असं घर सोडून इकडे निघून आलीस आणि असं कुठे निघून जाणार होती, हे सगळं इंद्राला विचारायचं असतं. त्यावेळी तो इकडे तिकडे पाहतो आणि तिथल्या माणसांना तिथून जायला सांगतो आणि इन्स्पेक्टरचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि तिथल्या माणसांना सगळ्यांना तिथून पाठवून देतो. तर सगळेजण एक एक करून तिथून निघून जातात आणि त्यावेळी इंद्रा मालतीला बोलू लागतो की आई, हे बघ, तुला माझा राग आलाय, मला माहीत आहे. हे बघ, माझी चूक झाली, मी तुला असं बोलायला नको होतं. खरंच आय एम सॉरी आई. तर आता इंद्रा जो आहे तो त्याच्या चुकीची माफी मागत असतो आणि त्यावेळी मालती म्हणत असते की नाही इंद्रा, माझाच मुलगा आता माझाच राहिला नाही आहे. मला असं वाटत होतं घरातल्या सगळ्यांपेक्षा जास्त तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण तसं नाही अरे. खरं तर लोक म्हणतात तेच योग्य आहे. बायको आली की मुलाला आईची गरज पडत नाही आणि आईवरचं प्रेमही कमी होतं आणि तसंच झालेलं आहे. खरं तर त्या मुलीमुळे तू माझ्यावरती संशय घेतला आणि जर आता तुझाच माझ्यावरती विश्वास नसेल तर मी त्या घरात थांबून काय करू इंद्रा. तर त्यावेळी आता इंद्रा म्हणत असतो की आई, हे बघ, माझी चूक झाली, मला माफ कर ना एकदा. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ, मी सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरती करतो आणि तू मला अशी सोडून गेली तर मी कसा राहणार, तू माझा विचार कर ना. त्यावेळी आता इथे मालती बोलते की हे बघ इंद्रा, माझा विचार कोणीच करत नाही आहे. आता मलाही कोणाचाही विचार करायचा नाही आहे आणि मला लांब कुठेतरी निघून जायचं आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलते की नाही आई, प्लीज असं काही बोलू नको, हे बघ, माझ्याबरोबर चल. तर त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो मालतीला कसंबसं घरी नेण्यासाठी प्रवृत्त करत असतो, पण मालती तिचा हट्ट सोडायला तयार नसे. तिला माहीत आहे मला न घेतल्याशिवाय इंद्रा इथून हलणार नाही आणि त्याचमुळे आता ती ही हट्टाला पेटलेली असते. मालती आता इंद्राला इमोशनली ब्लॅकमेल करते. जसं की आता इंद्रा बोलला होता की तू बुवांना किडनॅप केलेस, तर असा आरोप तिच्यावरती केला होता. तर मालती बोलतं की हे बघ इंद्रा, तू माझ्यावरती असे आरोप करतोयस, तुझ्या आईवरती? तुला शोभतं का असे आरोप करायला? ज्या आईने तुझ्यासाठी वाटतील ते केलं, तिच्यावरती असे आरोप करतोय. इंद्रा लगेचच आईला मिठी मारतो आणि बोलतो की चुकलं माझं आई, अगं ऐक ना, माझं चुकलंय, तर तू माझं ऐक, मी माफी मागतोय ना तुझी, तू चल ना घरी. त्यावेळी तो बोलतो की चल, आपण घरी जाऊन यावरती चर्चा करू. त्यानंतर आता मालती म्हणत असे की नाही इंद्रा, खूप झालं, आता मला वैताग आलाय त्या घरामध्ये राहून. खरं तर हे सगळं फक्त त्या मुलीमुळे झालं आहे. तिने तुझे कान भरले आणि त्यानंतर तू माझ्याकडे येऊन असं बोललास. हे सगळं फक्त तिच्याचमुळे झालेलं आहे आणि मला आता फक्त हेच हवंय. जर तुला वाटत असेल की मी घरी यावं तर तुला हे करावं लागेल. तर आता इंद्रा बोलतो की बोल नाही, काय करायचं आहे, मी सगळं काही करेल, पण तू घरी चल. त्यावेळी मला ती सांगू लागते, हे हे बघ, मी जे सांगते ते तुला करावंच लागेल, नाही तर मी घरी येणार नाही. तर आता मालतीने इथे इंद्राला सांगायला सुरुवात केलेली आहे. खरं तर यावेळी ते आपल्या सगळ्याला कळूनही दिलेलं नाहीये. तर पुढे इकडे इंद्रा जो आहे तो मालतीला आता घरी घेऊन आलेला आहे आणि सगळेजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर पाहत आहे मालतीची अवस्था. ही अवस्था पाहून आता इथे आबा आणि उर्मिला हे दोघेही जण शॉक होतात आणि त्यावेळी आबा बोलतात की मालती, ही तुझी अशी अवस्था कशी झाली? तर त्यावेळी इथे उर्मिला बोलते की मालती आई, काय झालं तुम्हाला आणि तुम्ही अशा अचानक घर सोडून निघून का गेलात? कुणी काही बोललं होतं का तुम्हाला? तर त्यावेळी आता इथे मालती कोणालाही एक शब्द देखील बोलत नसते. त्यावेळी राणी येते. राणी पुढे येते आणि बोलते की मालती मॅडम, अहो कुठे गेला होतात तुम्ही? सगळे किती काळजीत होते, आबांना तुमची किती काळजी वाटत होती. राणी हे सगळं बोलत असतानाच आता इंद्राने तिच्यावरती संदेशी हात चालवलेला आहे आणि तिच्या गालात मारून आता इथे आबा बोलतायत की इंद्रा, हे तू काय करतोयस, तिच्यावरती हात का उचललाय? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा, मी हे जे काही केलंय ना ते योग्यच केलंय. कारण हे जे काही झाले ना, आई जे काही घर सोडून गेली आहे ना, ते फक्त हिच्यामुळे. हिच्या सांगण्यावरून मी आईला काय नाही ते बोललो, हिनेच माझे कान भरून दिले. आबा, ही मुलगी दिसते तशी नाहीये, आता मी हिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. ज्यावेळी इंद्राने राणीवरती हात उचलला त्याच वेळी आता मालतीच्या चेहऱ्यावरती इथे हसू उमटलं होतं. तर त्यावेळी मालतीला लगेचच ती बोललेलं आठवते. इंद्राला मालतीने सांगितलं होतं, ज्यावेळी तू
मला घरी घेऊन जाशील त्याच वेळी त्या मुलीला शिक्षा झाली पाहिजे, कारण तिच्यामुळेच आपल्या दोघांमध्ये दुरावा आलेला आहे. फक्त तिच्या सांगण्यावरून तू मला माझ्यावरती असे आरोप केले जे मी कधीही करू शकत नाही. तर आता तू जर तिला शिक्षा दिली तरच मी त्या घरी पाऊल ठेवल. इंद्राने इथे तिला होकार दिला होता आणि त्याचमुळे इंद्राने इथे राणीवरती हात उचललेला आहे. इंद्रा रागात असतो आणि सगळ्यांसमोर असं वावरतं जसं की राणीवरती तो प्रचंड चिडलेला आहे. पण खरं तर असं काहीच नसतं. फक्त मला तिला दिसावं की त्याने राणीला शिक्षा दिली, त्यामुळेच तो जरा रागात वगैरे असल्याचं नाटक करतो. आणि इकडे बुवा जे आहे ते इंद्रावरती भडकलेले असतात. आणि त्यानंतर इंद्रा म्हणतात की चला आता इथे झालाय तो तमाशा खूप आहे, आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन बोलूयात, इथे मला तमाशा नकोय. तर त्यावेळी आता बुवा जे आहे ते सगळ्यांना आत पाठवतात. सगळेजण आतमध्ये गेल्यानंतर ही मालती जी आहे ती नाटकी आता लगेचच राणीला जवळ घेते. त्यावेळी राणी जी आहे ती शॉक होते, कारण मालतीची अशी अवस्था झाली असती, तिला वाटतं की खरंच तिच्यावरती काहीतरी घडलंय. पण नाही, ही नाटकी बाईने स्वतःच्या हातानेच तिथे राख वगैरे लावून घेतलेली असते अंगाला. त्यानंतर ती बोलते की मला सांग, माझा मुलगा तुझ्यावरती जास्त प्रेम करतो की माझ्यावरती? आणि तो माझा मुलगा आहे, लक्षात ठेव. तो नेहमी माझ्यावरती जास्त प्रेम करतो आणि तो नेहमी माझंच ऐकतो. असं म्हणत आता ती तिथून निघून गेलेली आहे. आणि राणी मात्र याच विचारात पडलेली आहे की इंद्रसरांनी तिच्यावरती हात कसा काय उगारला. तिला कळत नसतं की हे नाटक आहे की हे खरं आहे. तर तीही कन्फ्यूज झालेली असते. इकडे इंद्रा जो आहे तो स्वतःच्या रूममध्ये आलेला आहे आणि आल्यानंतरच आता तो स्वतःलाच ब्लेम करत असतो. या सगळ्यात चूक फक्त माझीच आहे. राणीने सांगितलं होतं की या विषयाबद्दल आईला काहीही कळालं नाही पाहिजे, पण मी काय केलं, मी तिच्याशी बोललो, तिला विचारलं, तिच्यावरती आरोप केले आणि त्यामुळेच आई घरी सोडून गेली आणि मी ह्या सगळ्याचा ब्लेम राणीवरती टाकलाय. खरंच माझं खूप चुकलं, मी खूप मोठी चूक केली, मी राणीवरती हात उचललाय. त्याला खूप गिल्टी वाटत असतं. तेवढ्यातच तिथे आता विक्रम येतो आणि विक्रम बोलतो की मला माहीत आहे इंद्रा, घरात जे काही झाले त्या सगळ्यामुळे तू जरा डिस्टर्ब आहे. पण हे बघ, नवरा बायकोच्या नात्यामध्ये असं थोडंफार होतच राहतं. त्यामुळे प्लीज जरा तू तिलाही समजून घे. तर आता इथे इंद्रा विक्रमकडे पाहतो आणि मनातच विचार करतो की याला असं वाटतं की राणी आणि मी दोघं एकत्र राहावं. ह्याच्या बोलण्यावरून तर असंच वाटतंय. पण मग घरामध्ये असा कोणता व्यक्ती आहे जो आम्हा दोघांना दूर राहण्यात खुश आहे? तर आता इंद्राला कळत नसतं. इंद्रा त्याच विचारत असतो. तर आता तो विचारतो की तू इथे कशासाठी आला होता? त्यावेळी विक्रम जो आहे तो बोलतो की हे बघ, आता घरामध्ये जे काही चाललं आहे त्यामुळे आपण काम तर थांबवू शकत नाही. आपल्याला आपलं काम सुरूच ठेवावं लागेल ना. तर आता इथे विक्रम बोलतो की खरं तर मला तुझ्या ना काही सह्या हव्या होत्या. तू मला ना या पेपर्सवरती सह्या करून दे आणि मी माझ्या कामाला लागतो. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे. तर आता इंद्रा ते पेपर्स हातात घेतो आणि त्यावरती सह्या करून देतो. ना ते पेपर्स वाचतो ना काही, डायरेक्टली त्याच्यावरती सह्या करून देतो. आणि हे पाहत असताना विक्रमला मात्र हसायला येत असतं, कारण विक्रमच्या तर मनासारखं झालेलं आहे. नाही, इथे इंद्राने पेपर्स वाचले आणि ना काही, बाकी त्याने सह्या तर करून दिला. आता तो खुश असतो. तो बोलतो की आता आता आपलं काम झालंय समजा, असं म्हणत आता तो तिथून जातो. आणि इकडे इंद्रा ह्याच विचारत असतो की जर विक्रम नाहीये तर मग आणखी कोण असेल. तर त्यानंतर इकडे राणी जी आहे ती बाल्कनीमध्ये बसलेली असते आणि तीही आता याच विचारत असते की इंद्रा सरांनी तिच्यावरती हात का उचलला असेल, काय झालं असेल नक्की. इंद्रा सर हे खरं वागतायत की हे सगळं नाटक आहे, तिलाच कळत नसतं. तेवढ्या तिथे आबा येतात आणि आबाने तिच्यासाठी चहा आणलेला आहे. तर राणी उठते आणि म्हणते की आबा, तुम्ही हे सगळं का आणलात, तुम्ही माझ्यासाठी चहा मी आणला असता ना. तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ, तू माझी मुलगी आहेस आणि मला करू दे ना तुझे थोडेफार लाड. तर आता घे चहा, घे अगोदर. तर आता राणीला तिच्या हातात ते चहा देतात आणि आबा जे आहे ते तिथेच बसतात. त्यानंतर आबा म्हणतात की राणी, मला तुला एक विचारायचं होतं. त्यावेळी राणी बोलते की बोला ना आबा, काय झालं? आबा बोलतात की ठीक आहे, मला खरे खरे उत्तर हवेत. राणी बोलते की ठीक आहे. आबा बोलतात की मला सांग, हे जे काही तुझ्यावरती इंद्राने हात उचललाय, हे सगळं तुमचं ठरलं होतं का? तर त्यावेळी राणी बोलते की नाही आबा, असं काहीही ठरलेलं नव्हतं. हे जे काही झालंय ते अचानकच झालंय. मला याबद्दल काहीच आयडिया नव्हती. तर त्यानंतर इथे आबा बोलतात की मला सांग, याआधी तुमच्या दोघांमध्ये सगळं ठीक होतं ना?
तर त्यावेळी राणी बोलते की हो आबा, सगळं काही ठीक होतं आणि अचानक सरांनी असं केलं. मीही त्याच विचारात होते, खरं तर मलाही ते कळत नाही. त्यावेळी आबा बोलतात की मला सांग, म्हणजे असं काही झालंय का जेणेकरून तुमच्या दोघांच्या बोलण्यानंतर मालती हे घर सोडून गेली? नेमकं तू त्याला काय सांगितलंस? तर त्यावेळी राणी ही सांगत नसते. तर आबा जे आहे ते आता राणीला शपथ देतात आणि तिच्याकडून काढून घेतात. त्यावेळी राणी आबांना सगळं काही सांगते. मालती तिच्याबरोबर कसं वागली आणि काय, ते सगळं काही तिने इंद्राला सांगितलं होतं आणि ते ऐकूनच इंद्राला राग आला होता आणि म्हणूनच ते मालती मॅडमकडे गेले आणि मालती मॅडमला गेल्यानंतर त्यांनी जाब विचारला की बुवांना किडनॅप कोणी केलं? तर आता इथे राणीने आबांना हे देखील सांगितलं की मालतीने तिला कशा प्रकारे त्रास दिला, सगळं काही सांगितलं. त्यावेळी आबा बोलतात की हे सगळं खूप दुर्दैवी आहे. खरं तर मला ना या सगळ्याची लाज वाटते, आबा म्हणतात. आणि त्यानंतर आबा म्हणतात की या विषयावर तू इंद्राशी बोललं पाहिजे. त्यानं असं का वागलं हे तुलाही कळायला पाहिजे. इकडे इंद्रा जो आहे तोही वरती आलेला असतो आणि त्यालाही आता त्याचा राग येत असतो, कारण त्याने राणीवरती हात उचललाय. त्याचं एवढं तिच्यावरती प्रेम आहे आणि तरीसुद्धा तो तिच्यावरती हात हात कसा काय उचलू शकतो आणि तेही तिची चूक नसताना. तर त्यावेळी तो बोलतो की आता या हाताला शिक्षा तर झालीच पाहिजे. असं म्हणत इंद्रा जो आहे तो स्वतःच्या हाताला भिंतीवरती आपटून आपटून इथे जखम करून त्याने घेतलेली आहे. आता त्याच्या हाताला रक्त वगैरे देखील आलेलं असतं आणि इकडे आबा जे आहेत ते राणीला हे सांगत असतात की राणी, आत्ता योग्य वेळ आहे. नेमकं इंद्राच्या मनात काय चाललं आहे ते जाणून घेण्यासाठी तुला त्याच्याशी बोलावंच लागेल. तर तू आत्ता त्याच्याशी बोल. तर राणी बोलते की ठीक आहे आबा. पण मी आता कसं बोलणार? सगळे तर घरीच आहे. त्यावेळी आबा बोलतात की तू त्याची काळजी करू नको. मी लक्ष देईन की तुम्हा दोघांना एकत्र बोलता येईल यासाठी. तर आता राणी बोलते की ठीक आहे आबा, मी जाते. तर असं म्हणत राणी जी आहे ती आता इंद्राकडे त्याच्या रूममध्ये जाते. पण आता रूममध्ये गेल्यानंतर राणीला इंद्रा कुठेच दिसत नाही आणि त्यावेळी ती तिथे बाथरूममध्ये वगैरे सुद्धा पाहते, पण कुठेच इंद्रा नसतो. आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो वरती आलेला असतो आणि तो स्वतःला त्रास देत असतो. त्याच्या हातातून रक्त यायला लागलेलं असतं. त्याने खूप जोरदार पद्धतीने भिंतीवरती हात आपटलेला असतो आणि त्यानंतर सगळीकडे शोधून आता राणी फायनली इंद्राकडे पोहोचलेली आहे आणि ती पाहते की इंद्रा सर स्वतःचा हात भिंतीवरती आपटताय. हे पाहून तिलाही आता खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर ती इंद्राकडे पळत येते आणि बोलते की सर, तुम्ही हे काय करताय? स्वतःला त्रास का करून घेताय? प्लीज नका करू, हे सगळं थांबवा. प्लीज असं का करताय? असं म्हणत राणी आता त्याला थांबवत असते, पण इंद्रा ऐकत नाही. इंद्रा बोलतो की याच हाताने तुझ्या तोंडावर मारलेलं आहे. मला ना या हाताला शिक्षा झालीच पाहिजे. तर आता राणी बोलते की हे पहा सर, मी तुम्हाला या अवस्थेत पाहू शकत नाही. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, आणि तुझ्यावरती जो काही मी हात उचललाय त्या गिल्टमधून मी कसा बाहेर पडू, तू सांग ना. तर त्यावेळी राणी बोलते की सर, हे सगळं प्लीज करू नका. या सगळ्यांनी मलाच खूप त्रास होतोय. तुम्हाला असं त्रासात पाहून मला आनंद होईल का? प्लीज थांबवा सगळं. तर आता राणी त्याच्या हाताला फुंकत असते आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की खरं तर ना मला हा जो हात आहे ना तो तोडूनच टाकावासा वाटतोय. तर आता राणी बोलते की गप्प बसा, काहीही बोलू नका. ती त्याच्या तोंडावरती हात ठेवते आणि त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला समजावून सांगते की मला माहीत आहे जे काही घडलं आहे ते तुम्ही मुद्दामून नाही केलं, त्यामुळे तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. तर आता पुढील भागात इकडे विक्रम जो आहे तो उर्मिलाला म्हणत असतो की जे काही करायचं आहे ते मी आजची आज करणार आहे, बाकी काही टेन्शन नाही. तर आता इकडे राणी बुवांशी बोलत असते. बुवांना म्हणत असते की बुवा, जे काही घडलंय ना ते सगळं शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरच तो आमच्या समोर येईल. तुम्हाला कोणी किडनॅप केलं आणि याच्यामागे कोण आहे तो देखील लवकरच कळणार आहे. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.